Hello students, welcome again in our next lecture video. In today's lecture, we are going to learn our new chapter, that is Hospital Pharmacy. आपल्या सब्जेक्टच्या नावातच हॉस्पिटल फार्मसी आहे. त्यामुळे हा जो हॉस्पिटल फार्मसी चॅप्टर आहे तो एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या सब्जेक्टला अनुसरून. नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस टू कंटेंट्स ऑफ chapter. Like previous video, this chapter divided into two parts. That is two video. In this first chapter, we are going to study definition, function and objectives. Next, layout and location. Then personnel and facilities requirement and flow chart of material. These 4 points will be discussed in this video and the remaining part will be discussed in next video, that is flowchart of for patient, responsibilities for hospital pharmacist, requirement and ability required for hospital pharmacist. So let's start with first slide, that is definition of hospital pharmacy. Definition states that it is a actual practice in hospital. म्हणजे का, हॉस्पिटलमध्ये जी फार्मसी रन केली जाते किंवा जे मेडिसिन्स डिस्पेन्स केले जातात त्या डिपार्टमेंटला हॉस्पिटल फार्मसी म्हटलं जातं. इट इज अ ॲक्च्युअल प्रॅक्टिस ऑफ फार्मसी इन हॉस्पिटल. इट इज अ डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल which receives drugs and supplies, stores, dispense them to inpatients and outpatients under supervision of qualified registered pharmacist. आता पूर्वीच्या काळी फार्मसी या कन्सेप्टमध्ये फक्त मेडिसिन डिस्पेन्स करणं एवढंच येत नव्हतं. आता आपण फार्मसीमध्ये काय करतो, फक्त प्रिस्क्रिप्शन घेतो आणि मेडिसिन डिस्पेन्सिंग करतो आणि पेशंटला काउन्सिलिंग करतो. पण आधीच्या काळामध्ये फार्मसी म्हटल्यानंतर कंपाऊंडिंगसुद्धा फार्मसीमध्येच केलं जात होतं. म्हणजे औषध तयारसुद्धा फार्मसीमध्ये केली जात होती. म्हणूनच या डेफिनेशननुसार आपल्याला काय कळतं, इट इज अ डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल विच रिसिव्स ड्रग्स अँड सप्लाईज. म्हणजे जिथे ड्रग्स आणि सप्लाईज येतात, स्टोअर्स केले जातात आणि डिस्पेन्स केले जातात टू द इन पेशंट अँड आउट पेशंट. इन पेशंट किंवा आउट पेशंटमध्ये ड्रग्स सप्लाय केले जातात अंडर द सुपरविजन ऑफ क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट. इथे डिस्पेन्सिंग करण्यासाठी कोणता पर्सन असणं गरजेचं आहे, तर क्वालिफाईड रजिस्टर्ड फार्मासिस्ट. त्याच्या सुपरविजनशिवाय किंवा त्याच्या प्रेझेन्सशिवाय फार्मसीमधून ड्रग डिस्पेन्स केले जाऊ शकत नाहीत. ही झाली हॉस्पिटल फार्मसीची डेफिनेशन. इट इज अ ॲक्च्युअल प्रॅक्टिस ऑफ फार्मसी इन हॉस्पिटल. इट इज अ डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल विच रिसिव्स ड्रग्स अँड सप्लाईज, स्टोअर्स, डिस्पेन्स them to inpatient and outpatients under the supervision of qualified registered pharmacist. The next point is objective of hospital pharmacy. म्हणजे हॉस्पिटल फार्मसीची काय गरज आहे हॉस्पिटलमध्ये किंवा त्यामागचे एम काय आहे ते आपण ऑब्जेक्टिव्हजमधून बघायचे आहे. फर्स्ट, to professionalize the functioning of pharmaceutical services in a hospital. म्हणजे हॉस्पिटलमधून दिल्या जाणाऱ्या फार्मास्युटिकल सर्व्हिसेस किंवा जे मेडिसिन प्रोव्हाइड केले जातात त्यांना प्रोफेशनलाइज करण्यासाठी, त्यांना प्रोफेशनल लुक देण्यासाठी किंवा रूल्स अप्लाय करण्यासाठी म्हणून हॉस्पिटल फार्मसी सिच्युएटेड असते. कुठे, तर हॉस्पिटलमध्ये. To professionalize the functioning of pharmaceutical services in a hospital.
म्हणजे हॉस्पिटलमधून दिल्या जाणाऱ्या फार्मास्युटिकल सर्व्हिसेस किंवा जे मेडिसिन प्रोव्हाइड केले जातात त्यांना प्रोफेशनलाइज करण्यासाठी, त्यांना प्रोफेशनल लुक देण्यासाठी किंवा रूल्स अप्लाय करण्यासाठी म्हणून हॉस्पिटल फार्मसी सिच्युएट असते हॉस्पिटलमध्ये. Then second, to ensure the availability of the right medication at the right time, in the right dose, at the minimum possible cost. एखादी मेडिसिन जे की राईट असलं पाहिजे, म्हणजे एखादा डिसीज ट्रीट करण्यासाठी ते सुटेबल असलं पाहिजे, ते अवेलेबल करून देणं. कधी अवेलेबल करून दिलं पाहिजे तर इन द राईट टाईम, म्हणजे योग्य वेळी ते अवेलेबल करून दिलं पाहिजे. इन अ राईट डोस, औषधाचा डोस सगळ्यात महत्त्वाचा असतो, म्हणजे ते पेशंटला प्रॉपर डोसमध्ये दिलं गेलं पाहिजे. अँड ॲट अ मिनिमम पॉसिबल कॉस्ट, म्हणजे जेवढी शक्य असेल तेवढ्या कमी किमतीमध्ये औषध पुरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला हॉस्पिटल फार्मसीची गरज असते. टू इन्श्युअर द अवेलेबिलिटी ऑफ द राईट मेडिकेशन ॲट द राईट टाईम इन द राईट डोस ॲट द मिनिमम पॉसिबल कॉस्ट. हे हॉस्पिटल फार्मसीचं सगळ्यात महत्त्वाचं एम आहे. औषधं पुरवली गेली पाहिजेत आणि तीसुद्धा योग्य वेळेमध्ये आणि योग्य डोसमध्ये आणि मिनिमम कॉस्टमध्ये. देन थर्ड आहे टू टीच द हॉस्पिटल फार्मासिस्ट about the philosophy and ethics of hospital pharmacy and guide them to take responsibility of professional practice. जो हॉस्पिटल फार्मासिस्ट की जो फार्मसीमध्ये वर्क करणार आहे त्याला फार्मसीच्या इथिक्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता इथिक्स म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी काम करताना किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करताना कोणते रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो केले पाहिजेत त्याच्याबद्दलची माहिती दिली पाहिजे त्या हॉस्पिटल फार्मासिस्टला. टू टीच द हॉस्पिटल फार्मासिस्ट अबाउट द फिलॉसॉफी अँड इथिक्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी अँड गाईड देम टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोफेशनल प्रॅक्टिस. जो हॉस्पिटल फार्मासिस्ट की जो फार्मसीमध्ये वर्क करणार आहे त्याला फार्मसीच्या इथिक्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. इथिक्स म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी काम करत असताना किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करताना कोणकोणते रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो केले पाहिजेत त्याच्याबद्दलची माहिती दिली पाहिजे त्या हॉस्पिटल फार्मासिस्टला. देन फोर्थ आहे टू स्ट्रेंथन द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट वर्किंग ॲज द हेड ऑफ द डिपार्टमेंट. हॉस्पिटल फार्मसीमध्ये जो हॉस्पिटल फार्मासिस्ट काम करणार आहे त्यांची वर्किंग स्किल जी आहेत, मॅनेजमेंटच्या स्किल ज्या आहेत त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड केला पाहिजे आणि त्याने मॅनेजमेंट पूर्ण हॉस्पिटल फार्मसीची करता त्यांना मॅनेजमेंट पूर्ण हॉस्पिटल फार्मसीची करता आली पाहिजे. अशा प्रकारे त्याला गायडन्स प्रोव्हाइड केला पाहिजे. ते काम हॉस्पिटल फार्मसी करणार आहे. टू स्ट्रेंथन द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट वर्किंग ॲज द हेड ऑफ द डिपार्टमेंट. हॉस्पिटल फार्मसीमध्ये जो हॉस्पिटल फार्मासिस्ट काम करणार आहे त्यांची वर्किंग स्किल जी आहेत, मॅनेजमेंटच्या ज्या स्किल आहेत त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड केला पाहिजे. त्यांना मॅनेजमेंट पूर्ण करता हॉस्पिटल फार्मसीची करता आली पाहिजे. अशा प्रकारे त्याला गायडन्स प्रोव्हाइड केला पाहिजे. ते काम हॉस्पिटल फार्मसी करणार आहे. देन नेक्स्ट आहे टू स्ट्रेंथन द सायंटिफिक अँड प्रोफेशनल अस्पेक्ट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल फार्मसी such as his consulting, टीचिंग रोल अँड रिसर्च ॲक्टिव्हिटीज. हॉस्पिटल फार्मसीमधून फक्त मेडिसिन्स डिस्पेन्स करायची नाहीत तर त्याबरोबरच जो हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे त्याला कन्सल्टिंग पण आले पाहिजे, टीचिंगमध्ये पण त्याचा रोल असला पाहिजे आणि रिसर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भाग घेतला पाहिजे. कन्सल्टिंग म्हणजे काय आहे, ज्यावेळी एखादा पेशंट ॲडमिट होतोय त्यावेळी फिजिशियन डायग्नोज करणार आहे की नेमके त्याला काय झाले आहे, त्याला कोणती मेडिसिन द्यायची आहेत. ह्यासाठी फिजिशियनने फार्मासिस्टबरोबर पण डिस्कशन केले पाहिजे आणि फार्मासिस्टने त्यांना सजेस्ट केलं पाहिजे
की ह्या आजारासाठी आपण ही मेडिसिन देऊया. मग त्याचा रोल कन्सल्टिंगमध्ये येतोय किंवा टीचिंग रोलमध्ये काय येणार आहे, तर आपल्याला माहीत असणारी औषधांबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण फिजिशियनना किंवा नर्सेसना किंवा पेशंटना आपल्याला देता आली पाहिजे. हे काय आहे, टू स्ट्रेंथन द सायंटिफिक अँड प्रोफेशनल अस्पेक्ट्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल फार्मसी सच ॲज हिज कन्सल्टिंग, टीचिंग रोल अँड रिसर्च ॲक्टिव्हिटीज. हे आपण ऑब्जेक्टिव्स बघितले. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्स आहेत टू युटिलाइज द रिसोर्सेस ऑफ हॉस्पिटल फार्मसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशन, टू अट्रॅक्ट द ग्रेटर नंबर ऑफ फार्मसिस्ट टू वर्क इन द हॉस्पिटल. हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मसिस्ट लागणार आहे, त्यामुळे हॉस्पिटल फार्मसिस्टने जास्तीत जास्त हॉस्पिटल फार्मसिस्ट कशा प्रकारे हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करण्यासाठी येतील ह्याच्यासाठी काही वेगवेगळ्या पॉलिसी राबवल्या पाहिजेत. टू युटिलाइज द रिसोर्सेस ऑफ हॉस्पिटल फार्मसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशन, टू अट्रॅक्ट द ग्रेटर नंबर ऑफ फार्मसिस्ट टू वर्क इन द हॉस्पिटल. हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मसिस्ट लागणार आहे, त्यामुळे हॉस्पिटल फार्मसिस्टने जास्तीत जास्त हॉस्पिटल फार्मसिस्ट कशा प्रकारे येतील हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करण्यासाठी ह्याच्यासाठी काही वेगवेगळ्या पॉलिसी राबवल्या पाहिजेत. आता फार्मासिस्ट टू प्रमोट द पेमेंट ऑफ गुड सॅलरीज टू फार्मासिस्ट. आता फार्मासिस्ट जर वर्किंगसाठी आले पाहिजे तर तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असणार आहे, ती म्हणजे त्याचं पेमेंट. मग चांगलं पेमेंट जर दिलं आणि वेळेवर दिलं तर फार्मसिस्टसुद्धा इंटरेस्टेड असणार आहेत. सो टू प्रमोट द पेमेंट ऑफ गुड सॅलरीज टू फार्मासिस्ट. नेक्स्ट, टू एस्टॅब्लिश ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. आपल्या फार्मसीमधून फक्त मेडिसिन्स डिस्पेन्स न करता ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा पेशंटला प्रोव्हाइड केली पाहिजे. टू इस्टॅब्लिश ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. आपल्या फार्मसीमधून फक्त मेडिसिन्स डिस्पेन्स न करता ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशनसुद्धा पेशंटला प्रोव्हाइड केली पाहिजे. नेक्स्ट आहे टू पार्टिसिपेट इन रिसर्च प्रोजेक्ट्स कॅरिड आउट इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये जे रिसर्च प्रोग्रॅम अरेंज केले जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल फार्मसीने पार्टिसिपेट केले पाहिजे. टू पार्टिसिपेट इन रिसर्च प्रोजेक्ट्स कॅरिड आउट इन ए हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये जे रिसर्च प्रोग्राम्स अरेंज केले जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल फार्मसीने पार्टिसिपेट केले पाहिजे. लास्ट वन दॅट इज टू इम्प्लिमेंट डिसिजन ऑफ फार्मसी अँड थेराप्युटिक कमिटी. फार्मसी अँड थेराप्युटिक नावाची कमिटी असते जी हॉस्पिटलमध्ये कोणते ड्रग असले पाहिजेत, त्याचा यूज कसा केला पाहिजे ह्याच्याबद्दल काही रूल्स अँड पॉलिसीज ठरवत असते. मग त्यांचे जे डिसिजन आहेत ते फॉलो केले पाहिजेत, त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हा आहे टू इम्प्लिमेंट डिसिजन ऑफ PTC, दॅट इज फार्मसी अँड थेराप्युटिक्स कमिटी. ही जी कमिटी आहे जी हॉस्पिटलमध्ये कोणते ड्रग असले पाहिजेत, त्याचा यूज कसा केला पाहिजे ह्याच्याबद्दलचे सर्व रूल्स अँड पॉलिसीज ठरवत असते. मग त्यांच्या ज्या डिसिजन आहेत ते फॉलो केले पाहिजेत, त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हे झाले सगळे ऑब्जेक्टिव्ज ऑफ हॉस्पिटल फार्मसी. ते नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. आता इथे काय आपण बघायचं आहे की फार्मसी म्हणजे डिस्पेन्सिंग करणं नाही आहे, तर ड्रग तयार करणं हे सुद्धा फार्मसी या कन्सेप्टमध्ये येतं. म्हणजे रॉ मटेरियल्स आणणे आणि त्याच्यापासून ड्रग तयार करणं, ड्रगच्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणं, ड्रग पॅकेजिंग करणं आणि मग ड्रग डिस्पेन्सिंग करणं, ही सगळी कामं हॉस्पिटल फार्मसीच्या अंडर येतात. फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी आपण बघायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग्स, केमिकल्स
अँड फार्मास्युटिकल सप्लायज. डिस्पेन्स करायचे आहेत ड्रग, केमिकल्स अँड फार्मास्युटिकल सप्लायज. देन नेक्स्ट काय आहे फंक्शन? डिस्पेन्सिंग ऑफ ऑल नार्कोटिक ड्रग्स, अल्कोहोल अँड मेंटेनिंग रनिंग स्टॉक अकाउंट ऑफ द सेम. जे नार्कोटिक ड्रग्स किंवा अल्कोहोलशी रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत ते सगळे डिस्पेन्स करायचे आहेत आणि त्याबरोबरच त्यांचं रेकॉर्डसुद्धा मेंटेन करायचं आहे की किती ड्रग कोणत्या दिवशी डिस्पेन्स केले, कोणाला डिस्पेन्स केले, ह्या बाबतीतलं सगळं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. काय केलं पाहिजे तसं? तर नार्कोटिक ड्रग जे आहेत त्याच्यामुळे ॲडिक्शन डेव्हलप होऊ शकतं किंवा मिसयूज होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला नार्कोटिक ड्रग्स जे आहेत ते आपल्याला अकाउंट मेंटेन केलं पाहिजे. सो सेकंड फंक्शन्स आहे डिस्पेन्सिंग ऑफ ऑल नार्कोटिक ड्रग्स, अल्कोहोल अँड मेंटेनिंग रनिंग स्टॉक अकाउंट ऑफ द सेम. देन थर्ड फंक्शन आहे फिलिंग अँड लेबलिंग ऑफ ऑल ड्रग कंटेनर्स. आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग or after compounding of drug fill into container and labeling of that same is done into the hospital pharmacy. Filling and labeling of all drug containers म्हणजे आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग or after compounding of drug fill into container and labeling of that same is done into the हॉस्पिटल फार्मसी. देन फोर्थ फंक्शन आहे इन्स्पेक्शन ऑफ ऑल फार्मास्युटिकल सप्लायज. जे जे फार्मास्युटिकल सप्लायज आपण तयार केले असतील किंवा बाहेरून आले असतील त्यांचं इन्स्पेक्शन करणं म्हणजे क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणं. ह्या सगळ्या गोष्टी हॉस्पिटल फार्मासिस्टला कराव्या लागतात. जे जे फार्मास्युटिकल सप्लायज आपण तयार केले असतील किंवा बाहेरून आले असतील त्यांचं इन्स्पेक्शन करणं म्हणजे क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणं. ह्या सगळ्या गोष्टी हॉस्पिटल फार्मासिस्टला कराव्या लागतात. देन फिफ्थ वन फंक्शन इज टू मेंटेन सॅटिस्फॅक्टरी सिस्टीम ऑफ रेकॉर्ड अँड बुक किपिंग ऑफ ऑल प्रोडक्ट्स अवेलेबल इन हॉस्पिटल फार्मसी. टू मेंटेन सॅटिस्फॅक्टरी सिस्टीम ऑफ रेकॉर्ड अँड बुक किपिंग of all products available in hospital pharmacy. ज्यावेळी हॉस्पिटल फार्मसीमध्ये एखादा ड्रग तयार केला जातो किंवा बाहेरून मागवला जातो त्यावेळी किती प्रोडक्ट तयार केले किंवा किती प्रोडक्ट बाहेरून आले, त्यापैकी आपण किती डिस्पेन्स केले आणि किती प्रोडक्ट शिल्लक आहेत त्याचंही बुक किपिंग रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. आणि त्यावरून आपल्याला किती स्टोरेज आपल्याकडे शिल्लक आहे, किती माल शिल्लक आहे आणि किती आपल्याला ऑर्डर करावा लागेल हे आपल्याला त्याच्यावरून समजून येईल. टू मेंटेन सॅटिस्फॅक्टरी सिस्टीम ऑफ रेकॉर्ड अँड बुक किपिंग ऑफ ऑल प्रोडक्ट्स अवेलेबल इन हॉस्पिटल फार्मसी. ज्यावेळी हॉस्पिटल फार्मसीमध्ये एखादा ड्रग तयार केला जातो आहे किंवा बाहेरून मागवला जातो आहे त्यावेळी किती प्रोडक्ट तयार केले किंवा किती प्रोडक्ट बाहेरून आले त्यापैकी आपण किती डिस्पेन्स केले आणि किती प्रोडक्ट शिल्लक आहेत त्याचंही बुक किपिंग रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. आणि त्यावरून आपल्याला किती स्टोरेज आपल्याकडे शिल्लक आहे, किती माल शिल्लक आहे आणि किती आपल्याला ऑर्डर करावा लागेल हे आपल्याला त्याच्यावरून समजून येईल. The sixth one function is to maintain stock of approved drugs. जे अप्रूव्ड ड्रग आहेत, ज्यांना अप्रूव्हल मिळालेलं आहे अशा ड्रगचा स्टॉक आपल्याला मेंटेन करायचा आहे. टू मेंटेन स्टॉक ऑफ अप्रूव्ड ड्रग्स. जे अप्रूव्ड ड्रग आहेत, ज्यांना अप्रूव्हल मिळालेलं आहे अशा ड्रगचा स्टॉक आपल्याला मेंटेन करायचा आहे. Then seventh one function is to maintain adequate control over dispensing of all drugs. ॲडिक्वेट कंट्रोल ठेवणं म्हणजेच कोणताही ड्रग
विदाउट प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करायचा नाही आहे, किंवा विथ प्रिस्क्रिप्शन जरी डिस्पेन्स केला तरी त्याचं रेकॉर्ड ठेवायचं आहे. कोणाला आपण ड्रग डिस्पेन्स केला आहे, किती क्वांटिटीमध्ये डिस्पेन्स केला आहे, आणि ह्या सगळ्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. टू मेंटेन ॲडिक्वेट कंट्रोल ओव्हर डिस्पेन्सिंग ऑफ ऑल ड्रग्स. देन नेक्स्ट वन फंक्शन इज टू मेंटेन करेक्ट स्पेसिफिकेशन ऑफ ड्रग्स. टू मेंटेन करेक्ट कॉस्टिंग ऑफ ड्रगचं कॉस्टिंग आणि स्पेसिफिकेशन जे आहे ते करेक्ट असलं पाहिजे. टू मेंटेन करेक्ट स्पेसिफिकेशन ऑफ ड्रग्स. देन टू मेंटेन करेक्ट कॉस्टिंग ऑफ ड्रगचं कॉस्टिंग अँड स्पेसिफिकेशन जे आहे ते करेक्ट असलं पाहिजे. देन 10th function, that is to prepare large volume of parenterals and other parenteral preparations and to maintain aseptic condition while manufacturing. Large volume parenterals and other parenterals products जे आहेत ते प्रिपेअर करायचे असतील तर हे सगळे पॅरेंट्रल्स प्रोडक्ट जे आहेत ते स्टराईल असणं गरजेचं असतं. स्टराईल मीन्स फ्री फ्रॉम microorganism, and for manufacturing of sterile product there is a aseptic condition is required or aseptic room is required. So maintain the aseptic condition is also necessary for manufacturing of large volume parenterals. To prepare large volume parenterals and other parenteral preparations and to maintain aseptic condition while manufacturing. Large volume parenterals and other parenterals प्रोडक्ट जे आहेत ते प्रिपेअर करायचे असतील तर हे सगळे पॅरेंट्रल्स प्रोडक्ट्स जे आहेत ते स्टराईल असणं गरजेचं असतं. स्टराईल मीन्स फ्री फ्रॉम मायक्रोऑर्गॅनिझम, अँड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टराईल प्रोडक्ट there is a aseptic condition is required or aseptic room is required. So maintain the aseptic condition is also necessary for manufacturing of large volume parenterals. The next one function is to check quality of manufactured product. If the drug is manufactured in hospital, then pharmacist must have checked the quality of manufacturing product. To check the quality of manufacturing product, if the drug is manufactured in hospital, then pharmacist must have checked the quality of manufacturing product. The next one example is functions is to give information concerning to medicines to physicians, interns and nurses. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या फिजिशियन्सना, इंटर्न्सना, नर्सेसना मेडिसिनबद्दलची इन्फॉर्मेशन लागणार असेल ती प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा हॉस्पिटल फार्मसीचं आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन कन्सर्निंग टू मेडिसिन्स टू फिजिशियन्स, इंटर्न्स अँड नर्सेस. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या फिजिशियनना, इंटर्न्सना, नर्सेसना मेडिसिनबद्दलची जी इन्फॉर्मेशन लागणार असेल ती प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा हॉस्पिटल फार्मसीचं आहे. टू प्रिपेअर पिरियोडिक अँड ॲन्युअल रिपोर्ट अबाउट वर्किंग ऑफ हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसीचं जे वर्षाचं रेकॉर्ड आहे वर्किंगचं ते रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. टू प्रिपेअर पिरियोडिक अँड ॲन्युअल रिपोर्ट अबाउट वर्किंग ऑफ हॉस्पिटल फार्मसी. जे टू इम्प्लिमेंट डिसिजन ऑफ PTC. जसं मगाशी सांगितलं तसं फार्मसी अँड थेराप्युटिक कमिटीने जे काही डिसिजन घेतले असतील ते फॉलो करणं हे हॉस्पिटल फार्मसीचं काम आहे. टू इम्प्लिमेंट डिसिजन ऑफ PTC, फार्मसी अँड थेराप्युटिक कमिटी. टू इम्प्लिमेंट प्रोग्रॅम ऑफ एज्युकेशन फॉर फार्मासिस्ट, नर्सेस अँड इंटर्न्स. जर फार्मसिस्ट, नर्सेस अँड इंटर्न्ससाठी जर काही एज्युकेशन प्रोग्राम अरेंज करायचे असतील तर ते करणंसुद्धा हॉस्पिटल फार्मसीचं काम आहे. टू इम्प्लिमेंट प्रोग्राम ऑफ एज्युकेशन फॉर फार्मसिस्ट, नर्सेस अँड इंटर्न्स. सो हे होते
ऑब्जेक्टिव्स अँड फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी. आपण ऑब्जेक्टिव्स किती बघितलेत? 11 आणि फंक्शन्स किती आहेत? 15. हे आपल्याला लिहायचे आहेत एक्झाममध्ये. In next slide, we'll going to study location and layout of hospital pharmacy. आता लोकेशन म्हणजे काय? तर लोकेशन म्हणजे कोणत्या जागेवर हॉस्पिटल फार्मसी ही सिच्युएटेड असली पाहिजे हॉस्पिटलमध्ये. तर लोकेशनमध्ये दिले आहे की लोकेशन ऑफ शुड बी सच दॅट इट इज कन्व्हिनियंट फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू ऑल डिपार्टमेंट्स इन हॉस्पिटल. म्हणजे अशा ठिकाणी लोकेटेड असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी की तिथून बाकी सगळ्या डिपार्टमेंट्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं इझी केलं पाहिजे. बाकी सगळ्या डिपार्टमेंट्सच्या जवळ किंवा त्यांना जे मेडिसिन लागणार आहे ते इझिली पुरवता आले पाहिजेत अशा ठिकाणी सिच्युएट असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी. Location of should be such that it is convenient for providing services to all departments in hospital. Then next point, it should be located at ground floor for first floor for easy access and effective services to all other departments. तर सगळ्या डिपार्टमेंट्सना तिथून मेडिसिन घेणं इझी असलं पाहिजे म्हणून ते मोस्टली ग्राउंड फ्लोअरवरती किंवा फर्स्ट फ्लोअरवरती लोकेटेड असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसी. हे झालं लोकेशन हॉस्पिटल फार्मसीचं. काय बघितलं? लोकेशन ऑफ शुड बी सच दॅट इट इज कन्व्हिनियंट फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू ऑल डिपार्टमेंट्स इन हॉस्पिटल. इट शुड बी लोकेटेड ॲट ग्राउंड फ्लोअर or first floor for easy access and effective services to all other departments. Next आपण बघणार आहोत layout of hospital pharmacy. लेआउट बघताना कोणत्या ठिकाणी कोणते डिपार्टमेंट असले पाहिजे ते हॉस्पिटल फार्मसीमध्ये आपण बघायचं आहे. फर्स्ट आहे स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग असेप्टिक रूम. फर्स्ट स्टराईल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जो असेप्टिक रूम लागतोय तो असला पाहिजे. त्याच्या बाजूलाच सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूम असला पाहिजे. सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूममधून आपल्याला काय मिळणार आहे तर सगळे स्टराईल प्रोडक्ट किंवा सगळे स्टराईल मटेरियल आपल्याला तिथून अवेलेबल होणार आहेत. त्याच्या बाजूलाच काय आहे तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन जिथे नॉन स्टराईल ड्रग मॅन्युफॅक्चर करतो. जर स्टराईल ड्रग असतील तर ते असेप्टिक रूममध्ये तयार करणार पण जर नॉन स्टराईल ड्रग असतील तर ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये मॅन्युफॅक्चर करणार आहोत. नेक्स्ट पार्ट इज अ स्टोअर रूम फॉर रॉ मटेरियल स्टोअर्स फिनिश्ड प्रोडक्ट. रॉ मटेरियल्स जे आहेत ते एका बाजूला स्टोअर करणार. त्याच्या खाली बाहेरून मागवलेले मटेरियल्स आणि त्याच्या बाजूला फिनिश्ड प्रोडक्ट्स स्टोअर्स करायचे आहेत. फर्स्ट काय आहे स्टराईल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जो असेप्टिक रूम लागतो तो असला पाहिजे. त्याच्या बाजूला सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूम असला पाहिजे कारण त्या रूममधून सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूममधून आपल्याला काय मिळणार आहे तर सगळे स्टराईल प्रोडक्ट किंवा सगळे स्टराईल मटेरियल आपल्याला तिथून अवेलेबल होणार आहेत. त्याच्या बाजूला जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन आहे जिथे नॉन स्टराईल ड्रग मॅन्युफॅक्चर करतो. जर स्टराईल ड्रग असतील तर ते असेप्टिक रूममध्ये तयार करणार आहेत पण जर नॉन स्टराईल ड्रग असतील तर ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्शनमध्ये मॅन्युफॅक्चर करणार आहोत. नेक्स्ट पार्ट इज अ स्टोअर रूम फॉर रॉ मटेरियल स्टोअर्स अँड फिनिश्ड प्रोडक्ट. रॉ मटेरियल्स जे आहेत ते एका बाजूला स्टोअर करणार आहोत. त्याच्या खालोखाल जे बाहेरून आणलेले मटेरियल ते स्टोअर करणार आहोत आणि त्याच्या बाजूलाच फिनिश्ड प्रोडक्ट्स स्टोअर केले जाणार आहेत. मध्ये जो आहे तो पॅसेज इथून येण्या जाण्यासाठी रस्ता आहे.
त्याच्यानंतर त्याच्या बाजूला ऑफिस ऑफ चीफ, म्हणजे जो हॉस्पिटल फार्मसीचा चीफ फार्मासिस्ट आहे त्याच्यासाठी त्याचं ऑफिस असणार आहे. त्याच्या बाजूला क्लिनिकल फार्मसी, त्याच्या बाजूला लायब्ररी असणार आहे. लायब्ररीमध्ये काय असणार आहे तर फार्मसीबद्दल इन्फॉर्मेशन देणारे किंवा ड्रग्सबद्दल इन्फॉर्मेशन देणारी सगळी बुक्स लायब्ररीमध्ये स्टोअर केली जाणार आहेत. त्याच्या बाजूला रेडिओ आयसोटोप स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग एरिया. रेडिओ आयसोटोपिक जर ड्रग काही असतील तर त्याचं स्टोरेज हे सेपरेट केलं पाहिजे. त्याच्या बाजूला मेडिकल स्टोअर, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची मेडिसिन आहेत जी डिस्पेन्स करायची आहेत आपल्याला ती ठेवली जाणार आहेत. काय बघितलं आपण पॅसेजमध्ये काय दाखवलं आहे तर तो रस्ता जो आहे तो येण्या जाण्यासाठी आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जे आहे ते ऑफिस ऑफ चीफ, म्हणजे जो हॉस्पिटल फार्मसीचा चीफ फार्मासिस्ट आहे त्याच्यासाठी त्याचं ऑफिस असणार आहे. त्याच्या बाजूला क्लिनिकल फार्मसी, त्याच्या बाजूला लायब्ररी असणार आहे. लायब्ररीमध्ये काय असणार आहे तर फार्मसीबद्दल इन्फॉर्मेशन देणारी किंवा ड्रग्सबद्दल इन्फॉर्मेशन देणारी सगळी बुक्स लायब्ररीमध्ये स्टोअर केली जाणार आहेत. त्याच्या बाजूलाच रेडिओ आयसोटोपिक स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग एरिया. रेडिओ आयसोटोपिक जर ड्रग काही असतील तर त्याचं स्टोरेज हे सेपरेट केलं पाहिजे. त्याच्या बाजूलाच मेडिकल स्टोअर असणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारची मेडिसिन्स आहेत, जी मेडिसिन डिस्पेन्स करायची आहेत आपल्याला ती तिथे ठेवली जाणार आहेत. त्याच्यानंतरचा जो एरिया आहे तो आउट पेशंटसाठी आहे. जो डिस्पेन्सिंग होणार आहे, जिथे डिस्पेन्सिंग होणार आहे त्याच्यासाठी वेगळा एरिया आहे, जिथे 4 विंडोज आपल्याला दिसतात. त्या 4 विंडोजमधून पहिल्या 2 ज्या विंडोज आहेत आपण बघताना लेफ्ट राईट साईडने, त्या फर्स्ट ज्या 2 विंडोज आहेत तिथून काय केलं जाणार आहे तर प्रिस्क्रिप्शन घेतलं जाणार आहे पेशंटकडून. त्याच्यानंतर ते प्रिस्क्रिप्शन घेऊन फार्मासिस्ट कंपाऊंड करेल किंवा जर अवेलेबल असतील तर ते बाजूला काढेल सगळी मेडिसिन. आणि ह्या ज्या नेक्स्ट 2 विंडोज आहेत राईट हँड साईडला आपण बघताना त्याच्यामधून काय केले जाणार आहे डिस्पेन्सिंग केले जाणार आहे. त्याच्यासमोर जो एरिया दिसतोय तो वेटिंग एरिया फॉर OPD पेशंट, म्हणजे इथे ज्यावेळी प्रिस्क्रिप्शन देणार आहेत आतमध्ये कंपाऊंडिंग करण्यासाठी त्यावेळी आउट पेशंट जे असणार आहेत त्यांनी ह्या एरियामध्ये थांबून वेट करायचं आहे आपले मेडिसिन मिळेपर्यंत. हा होता लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. अगदी सोपा आहे. हा आपल्याला एक्झाममध्ये पण विचारला गेलेला आहे. सो हे कसं लक्षात ठेवायचं मी आता सांगितलं आहे. फर्स्ट होतं कसं लक्षात ठेवायचं आहे, पहिला आहे तो स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग, तो असेप्टिक रूम असला पाहिजे. त्याच्या बाजूलाच असणार आहे सेंट्रल स्टराईल सर्व्हिस रूम, त्याच्या बाजूला असणार आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्शन, त्याच्या बाजूला असणार आहे रॉ मटेरियल स्टोअर करण्यासाठी रॉ मटेरियल्स, ते स्टोअर्स अँड फिनिश्ड प्रोडक्ट. मधला जो गॅप असणार आहे तो पॅसेज ते पेशंटला येण्या जाण्यासाठी. आणि त्याच्या बाजूलाच असणार आहे ऑफिस ऑफ चीफ, दॅट इज फार्मसिस्टचं ऑफिस असणार आहे. त्याच्या बाजूला क्लिनिकल फार्मसी असणार आहे. देन त्याच्या बाजूला लायब्ररी असणार आहे, जिथून की आपल्याला त्या ड्रग संदर्भात जर माहिती हवी असेल तर ती आपण लायब्ररीमधून मिळवू शकतो. त्याच्या बाजूला रेडिओ आयसोटोप स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग एरिया, जिथे की रेडिओ आयसोटोपिक ड्रग असणार आहेत ते आपण तिथे स्टोअर करायचे आहेत. त्याच्या बाजूला असणार आहे मेडिकल स्टोअर. त्याच्यानंतर जो एरिया आहे तो डिस्पेन्सिंग ऑफ आउट पेशंट, जिथे की 4 विंडोज असणार आहेत. 2 विंडोजमधून प्रिस्क्रिप्शन घेतली जाणार आहेत, कंपाऊंडिंग केलं जाणार आहे आणि नेक्स्ट 2 विंडोजमधून डिस्पेन्स केलं जाणार आहे. आणि जो शेवटचा पार्ट दाखवलेला आहे पॅसेज तो म्हणजे वेटिंग फॉर आउट पेशंट सर्व्हिस. हे आपण लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसीमध्ये बघितलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फॅसिलिटीज. फॅसिलिटीज म्हणजे हॉस्पिटल फार्मसी चालू करण्यासाठी किंवा एखादी हॉस्पिटल फार्मसीमध्ये काय काय फॅसिलिटी असल्या पाहिजेत ते आपण इथून बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पर्सोनेल फॅसिलिटीज, मीन्स नंबर ऑफ पर्सन्स वर्किंग इन हॉस्पिटल फार्मसी.
त्याचा एक चार्ट दिलेला आहे की किती पर्सन असले पाहिजेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे हे सुद्धा तिथे मेन्शन केलेलं आहे. फर्स्ट पर्सन इज अ ॲडमिनिस्ट्रेटर. फर्स्ट पर्सन इज अ ॲडमिनिस्ट्रेटर हु इज द मेन ऑफ हॉस्पिटल फार्मसी. त्यांचं क्वालिफिकेशन जे आहे ते एम.फार्म विथ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजी. त्यांच्या अंडर जे डिपार्टमेंट आहे ते डिस्पेन्सिंग डिपार्टमेंट. डिस्पेन्सिंग डिपार्टमेंटचा जो HOD असणार आहे त्याने B.Pharm केलं असले पाहिजे. त्याच्या अंडर पुन्हा आउट पेशंट डिस्पेन्सिंगला एक पर्सन आणि इन पेशंट डिस्पेन्सिंगला एक पर्सन. त्यांचं दोघांचंही क्वालिफिकेशन D.Pharm असणं गरजेचं आहे. डिस्पेन्सिंग डिपार्टमेंटचा जो HOD असणार आहे त्याचं क्वालिफिकेशन हे B.Pharm असलं पाहिजे. त्याच्या अंडर पुन्हा आउट पेशंट डिस्पेन्सिंग डिपार्टमेंट आणि इन पेशंट डिस्पेन्सिंग डिपार्टमेंट ह्यांचा जो हेड असणार आहे इन पेशंट डिपार्टमेंट आणि आउट पेशंट डिपार्टमेंटचा त्याचं D.Pharm कंप्लीट असलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग. त्याच्यासाठी जो HOD असणार आहे त्याचं क्वालिफिकेशन M.Pharm विथ फार्मास्युटिक्स असलं पाहिजे. त्याच्या अंडर 2 सेपरेट पर्सन रिक्वायर्ड. one for manufacturing sterile product and next one is for sterile product. आता स्टराईल प्रोडक्ट जे मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे त्याचं क्वालिफिकेशन जे असणार आहे ते B.Pharm किंवा M.Pharm किंवा BSc इन मायक्रोबायोलॉजी. आणि जे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ नॉन स्टराईल प्रोडक्ट करणार आहे त्याचं क्वालिफिकेशन जे आहे ते B.Pharm असलं पाहिजे. हे झालं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचं. तर नेक्स्ट आहे क्लिनिकल फार्मसी. क्लिनिकल फार्मसीमध्ये जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहे त्याने सुद्धा B.Pharmacy कंप्लीट केलेलं असलं पाहिजे. काय म्हटले? इन क्लिनिकल फार्मसी. देन क्वालिटी कंट्रोल. नेक्स्टसाठी त्याचा जो पर्सन आहे त्याने M.Pharm विथ ॲनालिटिकल केमिस्ट्री कंप्लीट केलेलं असलं पाहिजे. क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचा जो HOD असणार आहे त्याने M.Pharm विथ ॲनालिटिकल केमिस्ट्री कंप्लीट केलं असलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे मेडिकल स्टोअर. त्याच्यामध्ये त्या फार्मासिस्टचं B.Pharm किंवा D.Pharm कंप्लीट असलं पाहिजे. हा झाला लेआउट ऑफ पर्सनल फॅसिलिटीज. पहिला आहे तो ॲडमिनिस्ट्रेटर जो की हेड आहे हॉस्पिटल फार्मसीचा. त्याचं क्वालिफिकेशन M.Pharm विथ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजीमध्ये असलं पाहिजे. त्याच्या अंडर डिस्पेन्सिंग डिपार्टमेंट आहे. डिस्पेन्सिंग डिपार्टमेंटचा जो HOD आहे त्याचं क्वालिफिकेशन हे M.Pharm B.Pharm असलं पाहिजे. त्याच्या अंडर 2 एरिया येतात, आउट पेशंट अँड इन पेशंट. आउट पेशंटला जो डिस्पेन्स करणार आहे तो D.Pharm असला पाहिजे आणि इन पेशंटला पण जो डिस्पेन्स करणार आहे तो सुद्धा D.Pharmच असला पाहिजे. देन नेक्स्ट डिपार्टमेंट इज अ मॅन्युफॅक्चरिंग. याच्यामध्ये जो HOD असणार आहे त्याचं क्वालिफिकेशन M.Pharm विथ फार्मास्युटिक्स असलं पाहिजे. त्याच्या अंडर मॅन्युफॅक्चरिंग स्टराईल आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ नॉन स्टराईल असे 2 डिपार्टमेंट येतात. ते स्टराईल प्रोडक्टचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते B.Pharm किंवा M.Pharm किंवा BSc इन मायक्रोबायोलॉजी कंप्लीट असलं पाहिजे आणि नॉन स्टराईल प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी B.Pharm कंप्लीट असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट डिपार्टमेंट इज अ क्लिनिकल फार्मसी. क्लिनिकल फार्मसीसाठी B.Pharm कंप्लीट असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट डिपार्टमेंट इज अ क्वालिटी कंट्रोल. त्याच्यासाठी काय कंप्लीट असलं पाहिजे त्या पर्सन्सचं? तर M.Pharm विथ ॲनालिटिकल केमिस्ट्री. देन नेक्स्ट पार्ट इज अ मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअर डिपार्टमेंट. त्याच्यासाठी B.Pharm किंवा D.Pharm पर्सन्स त्या क्वालिफिकेशनचं असलं पाहिजे. देन नेक्स्ट पार्ट इज अ फार्मासिस्ट
requirement for required in hospital. Pharmacist requirement for requirement in hospital pharmacy. Requirement of hospital pharmacist is depend upon bed strength in hospital. So for up to 50 beds, 3 pharmacists, number of 3 pharmacists required. Up to 100 beds, 5 pharmacists required. Up to 200 beds, 8 pharmacists are required. Up to 300 beds, 10 pharmacists are required. Up to 500 beds, 15 pharmacists are required. हे classification according to bed strength. Up to 50 beds, 3 pharmacists. 100 beds, 5 pharmacists. 200 beds, 8 pharmacists. 300 beds, 10 pharmacists. Up to 500 beds, 15 pharmacists are required in hospital pharmacy. ही झाली second facilities. Then third facilities, that is floor space requirement. फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंट म्हणजे किती जागा असली पाहिजे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल फार्मसी रन करण्यासाठी. द फार्मसी रिक्वायर्स ए मिनिमम ऑफ 250 स्क्वेअर फीट फॉर एनी साईज हॉस्पिटल. कितीही मोठं किंवा छोटं हॉस्पिटल असलं तरीसुद्धा 250 स्क्वेअर फीट रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मसी. कितीही मोठं किंवा कितीही छोटं हॉस्पिटल असलं तरीसुद्धा 250 स्क्वेअर फीट रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मसी. द फार्मसी रिक्वायर्स ए मिनिमम ऑफ 250 स्क्वेअर फीट फॉर एनी साईज हॉस्पिटल. बेसिक रिक्वायरमेंट इज 10 स्क्वेअर फीट फॉर बेड इन 100 बेड हॉस्पिटल. जर 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर पर बेड 10 स्क्वेअर फीट जागा हॉस्पिटल फार्मसीसाठी असली पाहिजे. जर 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर पर बेड 10 स्क्वेअर फीट जागा ही हॉस्पिटल फार्मसीसाठी असली पाहिजे. देन फ्लोअर ऑफ हॉस्पिटल शुड बी स्मूथ, इझिली वॉशेबल अँड ॲसिड रेझिस्टंट. फ्लोअर जे असणार आहे ते इझिली क्लीन करता आलं पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे आणि ॲसिड रेझिस्टंट असलं पाहिजे. फ्लोअर जे असणार आहे ते इझिली क्लीन करता आलं पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे आणि ॲसिड रेझिस्टंट असलं पाहिजे. फ्लोअर ऑफ हॉस्पिटल शुड बी स्मूथ, इझिली वॉशेबल अँड ॲसिड रेझिस्टंट. Then the wooden cabinets should be laminated. वुडन कॅबिनेट्स खराब होऊन तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम जमा होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून ते लॅमिनेटेड असले पाहिजेत. द वुडन कॅबिनेट्स शुड बी लॅमिनेटेड. आपण काय बघितलं फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंटमध्ये, द फार्मसी रिक्वायर्स ए मिनिमम ऑफ 250 स्क्वेअर फीट फॉर एनी साईज हॉस्पिटल. बेसिक रिक्वायरमेंट इज 10 स्क्वेअर फीट per bed in 100 bed hospital. Floor of hospital should be smooth, easily washable and acid resistant. The wooden cabinet should be laminated. Then next facilities, that is equipment facility. त्याच्यामध्ये 2 टाईप्सचे इक्विपमेंट्स लागतात. फर्स्ट आहे फिक्स्ड इक्विपमेंट आणि दुसरे आहे मूवेबल इक्विपमेंट्स. त्याच्या नावावरूनच कळतंय की ती इक्विपमेंट्स कशी आहेत. फिक्स्ड इक्विपमेंट म्हणजे जी इक्विपमेंट एका जागी फिक्स केलेली असतात, जे की सारखे सारखे हलवता येत नाहीत. आणि मूवेबल म्हणजे ज्यांची जागा जरी ठरलेली असली तरी ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून आपण मूव्ह करू शकतो. सो फर्स्ट आहे फिक्स्ड इक्विपमेंट. दीज इक्विपमेंट्स रिक्वायर्ड इन्स्टॉलेशन and fixed to the building. These items are included in constructions. Example is cabinets, elevators and sink, etc.
इन्स्टॉलेशन फिक्स टू द बिल्डिंग, इन्स्टॉल करावे लागतात आणि फिक्स करावे लागतात. एक्झाम्पल कुठली कुठली आहेत? कॅबिनेट्स, इलिव्हेटर्स अँड सिंक. मूवेबल इक्विपमेंट्स. नेक्स्ट इज these equipments can be moved and not permanently fixed in building. The items like furniture which have fixed position but can be moved. Example is balances, mixers, etc. ज्यावेळी बिल्डिंगचं किंवा हॉस्पिटल फार्मसीचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळी ते इक्विपमेंट तिथे फिक्स करावे लागतात. कुठले कुठले एक्झाम्पल सांगितले? तर बॅलन्सेस, मिक्सर्स एक्सेट्रा किंवा फिक्स्ड इक्विपमेंटमध्ये कॅबिनेट्स, एलिव्हेटर्स आणि सिंक. मूवेबल इक्विपमेंट्स जे आहेत ते एका जागी परमनंटली फिक्स केलेले नसतात, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवता येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बॅलन्सेस, मिक्सर्स अँड फर्निचर. फिक्स्डमध्ये काय आहे? ज्यावेळी बिल्डिंगचं किंवा हॉस्पिटल फार्मसीचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळी ते इक्विपमेंट तिथे फिक्स करावे लागतात. जसं की सिंक असेल, इलिव्हेटर्स असतील, कॅबिनेट्स असतील एक्सेट्रा. आणि मूवेबल इक्विपमेंट्स जे आहेत ते एका जागी परमनंटली फिक्स केलेले नसतात, ते एका जागेवरून दुसऱ्या जागी आपल्याला हलवता येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मिक्सर, फर्निचर, बॅलन्सेस एक्सेट्रा. हे झालं इक्विपमेंट फॅसिलिटी. देन नेक्स्ट आहे लायब्ररी फॅसिलिटी. an adequate library facility should be provided. लायब्ररी फॅसिलिटी ही असली पाहिजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये. an adequate library facility should be provided. लायब्ररी फॅसिलिटी ही असलीच पाहिजे हॉस्पिटल फार्मसीमध्ये. इट शुड मेंटेन फॉलोइंग ऑफिशियल बुक्स: नॅशनल फॉर्म्युलरी, फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया, जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस. आणि त्याच्यामध्ये काही ऑफिशियल बुक्स मेंटेन केले पाहिजेत, जसं की नॅशनल फॉर्म्युलरी असेल, फार्माकोपिया असेल, युनायटेड स्टेट फार्माकोपिया असतील, जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स असतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्युलरी आणि विविध प्रकारचे फार्माकोपियाज किंवा जर्नल जे आहेत फार्मसी रिलेटेड ते सगळं मेंटेन केलेलं असलं पाहिजे. फार्मसीच्या लायब्ररीमध्ये म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीला बुक्स चेक करायचे असतील, रेफर करायचे असतील तेव्हा ते अवेलेबल असले पाहिजे. देन नेक्स्ट आहे लायब्ररी शुड कंटेन टेक्स्ट बुक्स अँड रेफरन्स बुक्स ऑफ फार्मसी, केमिस्ट्री अँड फार्माकोलॉजी. लायब्ररीमध्ये ही टेक्स्ट बुक्स किंवा रेफरन्स बुक असली पाहिजेत. कोणती कोणती? तर फार्मसी रिलेटेड, केमिस्ट्री रिलेटेड आणि फार्माकोलॉजी रिलेटेड. So these are the facilities provided by the hospital pharmacy. कोणकोणते आपण बघितलेत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पर्सोनल फॅसिलिटीज. देन नेक्स्ट बघितलं फार्मासिस्ट रिक्वायरमेंट. देन थर्ड आहे फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंट. देन फोर्थ आहे इक्विपमेंट्स आणि फिफ्थ आहे लायब्ररी. हे आपण बघितले फॅसिलिटीज ऑफ हॉस्पिटल फार्मसी. देन नेक्स्ट पार्ट इज अ क्वालिफिकेशन ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. फॉर वर्क इन टू द हॉस्पिटल फार्मसी, फार्मासिस्ट मस्ट बी क्वालिफाईड विथ पोस्ट ग्रॅज्युएटेड इन फार्मसी, इन फार्माकोलॉजी और हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन फ्रॉम द College of Pharmacy recognized by PCI and should completed hospital pharmacy training program. जो हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करणारा हेड फार्मासिस्ट आहे त्याने फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केले असले पाहिजे. कोणत्या सब्जेक्टमधून? तर फार्माकोलॉजी और हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. हे आहे क्वालिफिकेशन ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट. द हेड ऑफ फार्मसी डिपार्टमेंट शुड बी पोस्ट ग्रॅज्युएटेड इन फार्मसी, in pharmacology or hospital administration from the College of Pharmacy recognized by PCI. कुठून केलं पाहिजे? तर PCIने रेकग्नाइज्ड केलेलं जे कॉलेज असेल तिथून त्याने ते कंप्लीट केलेलं असलं पाहिजे. अँड शुड कंप्लीटेड हॉस्पिटल फार्मसी ट्रेनिंग प्रोग्राम, आणि त्याने हॉस्पिटल फार्मसी ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत ते कंप्लीट केलेले असले
पाहिजे. हे झालं क्वालिफिकेशन ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. देन नेक्स्ट आहे फ्लो चार्ट फॉर मटेरियल. फ्लो चार्ट फॉर मटेरियल, एखादं मटेरियल हॉस्पिटल फार्मसीमध्ये कुठून येतं आणि हॉस्पिटल फार्मसीकडून नंतर कुठे जातं याचा जो फ्लो डायग्रॅम आहे त्याला फ्लो चार्ट फॉर मटेरियल असं म्हटलं जातं. So pharmacy department operate as a continuously receiving and distributing center for material. फार्मसीकडे सतत कोणतं तरी मटेरियल रिसीव होत असतं आणि ते तिथून डिस्ट्रीब्यूट केलं जातं. फार्मसी डिपार्टमेंट ऑपरेट ॲज अ कंटिन्युअसली रिसिव्हिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग सेंटर फॉर मटेरियल. फार्मसीकडे सतत कोणतं ना कोणतं तरी मटेरियल रिसीव होत असतं आणि ते तिथून डिस्ट्रीब्यूट केलं जातं. देन फार्मसी रिसिव्ज मटेरियल फ्रॉम डिफरंट सोर्सेस सच ॲज सप्लायर, मेडिकल स्टोअर फ्रॉम स्टराईल अँड नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. आता फार्मसीमध्ये मटेरियल रिसिव्ज कुठून होतं आहे तर सप्लायर, मेडिकल स्टोअर अँड फ्रॉम स्टराईल अँड नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट. हे जे रिसीव झालेलं मटेरियल आहे ते दुसऱ्या कोणत्या डिपार्टमेंटकडे डिस्पेन्स केलं जातं आहे तर आउटपेशंट डिपार्टमेंट, इनपेशंट डिपार्टमेंट, युजर डिपार्टमेंट लाईक OT अँड लॅबोरेटरी. फार्मसी रिसिव्ज मटेरियल फ्रॉम डिफरंट सोर्सेस सच ॲज सप्लायर, मेडिकल स्टोअर from sterile and non-sterile manufacturing unit, and pharmacy have to dispense the material to different departments such as outpatient department, inpatient department and user department like OT, that is operation theater and laboratory etc. then diagram मधून दाखवलं आहे की फार्मसीमध्ये किंवा फार्मसीकडून मटेरियल कुठून रिसीव होतं आहे आणि कुठे डिस्पेन्स केलं जाते हे आपण ह्या फ्लो चार्टवरून बघूया. त्याच्यामध्ये आहे मेडिकल स्टोअरकडून फार्मसी रिसीव करते मटेरियल. देन IV फ्लुइड मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याच्याकडून रिसीव करतात. देन अदर नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याकडून रिसीव करतात. देन क्वालिटी कंट्रोल जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून फार्मसी रिसीव करते. देन CSSR जे डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून फार्मसी रिसीव करते आणि हे जे रिसीव केलेलं मटेरियल आहे ते कोणाकोणाला डिस्पेन्स करते किंवा कोणाकोणाला देते तर इनपेशंटला, आउटपेशंटला आणि युजर डिपार्टमेंट लाईक सर्जिकल, ऑपरेशन थिएटर अँड लॅबोरेटरी. OT म्हणजे ऑपरेशन थिएटर. आता रिसीव कोणाकडून करते तर मेडिकल स्टोअर, then second IV fluid manufacture, then third is other non-sterile manufacture, fourth one is quality control आणि next one is last one is CSSR department. ह्यांच्याकडून फार्मसी रिसीव करते प्रोडक्ट आणि ते डिस्पेन्स कोणाला करते तर इनपेशंटला, आउटपेशंटला आणि युजर डिपार्टमेंटला एक ऑपरेशन थिएटर अँड लॅबोरेटरी. हे झालं फर्स्ट पार्ट ऑफ हॉस्पिटल फार्मसी चॅप्टर. आपण काय काय बघितलं आहे तर डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्स, फंक्शन, फॅसिलिटीज आणि फ्लो चार्ट फॉर मटेरियल हे आपण आजच्या फर्स्ट पार्टमध्ये हॉस्पिटल फार्मसीच्या बघितलेलं आहे. ह्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर मी तुम्हाला जेव्हा आपण नेक्स्ट पार्ट घेणार आहोत त्या एंडिंगला मी तुम्हाला ते क्वेश्चन्स आणि आन्सर देईन. सो विथ दिस वी आर कन्क्लूड द फर्स्ट पार्ट ऑफ हॉस्पिटल फार्मसी chapter. The remaining contents will be discussed in next video and thank you.